नमो पटवर्धन काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मी आज आपल्याला कैरीच्या पन्याचं प्रीमिक्स करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी आता ह्या मी 4 कैऱ्या घेतल्या आहेत। आता कैरीचा सीझन हळूहळू सुरू होतो। यंदा कैऱ्या नाही आहेत, यंदा कैऱ्या फारच कमी आहेत। त्याचा दर गगनाला चढलेला आहे, पण तरीसुद्धा आपण काही ना काही करत राहतो। पटकन कोणतरी आलं तर हे द्यायला बरं पडतं। सरबत तयार असलं, दोन चमचे पाण्यात घातलं की सरबत लोकांना पटकन देता येतं, म्हणून आपण हे आता करणार आहोत। त्याच्यासाठी आता मी या 4 कैऱ्या घेतल्या आहेत। ह्या आता मी सोलणार आहे, सोलून त्याचे तुकडे करून घेणार आहे आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवते। अशा आता सगळ्या मी सोलून घेते। पण असा आंबा कापून घेणार आहोत। असं सगळे ह्या कैऱ्या मी चिरून घेते। किलो आंब्याच्या फोडी काढलेल्या आहेत। हे आता आपण चांगल्या बारीक वाटून घेऊया। हे आपलं 1 वाटीभर पल्प झालेलं आहे, त्याच्यात तिप्पट साखर आपण याच्यात घालणार आहोत। त्याच्यासाठी आता मी साखर आधी घेते आणि मग आता ही आपण तिप्पट साखर मी घेतली, ही पण मी आधी बारीक करून घेणार आहे आणि मग त्यामध्ये आपण पल्प मिसळणार आहोत। आणि जर रायवळ कैरी किंवा हापूसची कैरी असेल तर साखर जास्त लागते, आणि जर तोतापुरी ती कमी आंबट कैरी असते त्याला साखर कमी लागते। तर ही साखर पण आपली चांगली बारीक झालेली आहे। आता आपण सगळं मिक्स करणार आहोत। दिम्याच्यात घेते, मिक्स करते आणि पुन्हा एकदा भरडणार आहे। घेतलं की सगळीकडे व्यवस्थित आंब्याला साखर लागते। मध्ये किंचित अगदी मी खाण्याचा कलर वापरणार आहे। कलरची जरूर नाही, पण जर लहान मुलं घरात असतील तर त्यांना त्याची आकर्षण असतं, रंगीत सरबत म्हणून त्याचं आकर्षण असतं। त्याच्यामुळे मी अगदी थोडा कलर, फूड कलर घालणार आहे, आवश्यक नाही। आता हा तुम्हाला आत्ता डार्क वाटेल, पण ते सरबत आपण केल्यावर तो डार्क नाही होणार आहे। तर हे मी सगळं कालवून घेते आणि पुन्हा एकदा मिक्सरला लावते। मिश्रणात मी चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेते, म्हणजे ते वाळताना व्यवस्थित वाळेल आणि सगळीकडे व्यवस्थित लागेल। पावडर करताना घालण्यापेक्षा मी त्यामध्ये आत्ताच चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। आता आपण एकदा हे पुन्हा मिक्सरला गरगरवणार आणि ताटामध्ये आपण वाळत ठेवणार। पातळ ताटाला थर लावून आपण हे वाळत ठेवणार आहोत। पुन्हा एकदा मिक्सरला लावून घेते। असं आता आपलं सुंदर मिश्रण तयार झालं आहे। आता आपण हे ताटातून वाळत टाकणार आहोत। एकदम पातळ थर लावून ताटातून वाळत टाकायचं, भरपूर घालायचं नाही। एवढ्या मिश्रणाची 3-4 ताटं होतील, पण ती झाली तरी चालते, ती घालायचं नाही, म्हणजे ते वाळत नाही। व्यवस्थित वाळलं पाहिजे ना, झटकन। किती सुंदर दिसतंय बघा। आत्ता इतकं जरी तुम्हाला ग्रीन दिसलं तरी नंतर ते नाही दिसत, पण मुलांना एक आकर्षण असतं। सरबत, कैरीचं सरबत म्हटल्यावर ते जरा कलरमध्ये हवं। आता आपण जाड नाही ठेवायचा, थर पातळच ठेवायचा। असं आता आपण वाळत ठेवणार आहोत। जे कैरीचं सरबत वाळत घातलं होतं ते हे बघा, आज 3रा दिवस आहे आणि चांगलं खळखळीत झालेलं आहे। एक दिवस अजून वाळायला हवं आहे। एक दिवस वाळलं की आपण ते छानपैकी मिक्सरला लावायचं। म्हणजे मिक्सरला एवढ्याचसाठी लावायचं की त्या गाठी झाल्या आहेत म्हणून लावायचं, कारण आपण मुळात साखर भरडून घेतलेली आहे, पण ते
आता त्या गाठी गाठी झाल्या आहेत म्हणून आपण ते भरडून घ्यायचं आणि मग आपण सरबत प्रीमिक्स आपलं बाटलीत भरून ठेवायचं. असं हे आपलं सरबत आता होत आलेलं आहे. तिसरा दिवस आहे. 3 दिवस तरी लागतात. थर जसे आपण पातळ थर लावला तर एखादा दिवस कमीही चालतो आणि ऊनही व्यवस्थित मिळायला हवं. आता आपलं हे सरबताचं प्रीमिक्स चांगलं वाळलेलं आहे. आता आपण ते मिक्सरला भरडून घेणार आहोत. छान वाटून तयार झालेलं आहे. आपण जे प्रीमिक्स करायला घेतलं आहे आंब्याचं ते आपलं छान वाटून झालेलं आहे. आता मी याचं तुम्हाला सरबत करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी आपण प्रथम काय करणार आहोत, 2 चमचे सब्जा बी घालणार आहोत. तर आपण सरबत करण्यापूर्वी थोडी ग्लासची सजावट करूया. त्याच्यासाठी हे मी चिमूटभर तिखट, मीठ, चाट मसाला लावला तरीही चालतो, दिसायला ते छान वाटतं. तर असा ओला हात त्याच्यावर फिरवणार आहे. आपण हे असं सगळं हे बघा, हे असं म्हणजे दिसायला आणखीन ते सुंदर दिसतं. आता आपण सरबत करणार आहोत. त्याच्यासाठी आधी प्रथम सब्जा बी घालणार आहोत. हे आपण भिजवलेलं सब्जा बी आहे ते चमचाभर त्याच्यात टाकणार आहोत. आणि बर्फ घालतात, पण मी आता बर्फ न घालता फ्रीजमधलं पाणी घालणार आहे. तर याच्यात आपण 2 चमचे प्रीमिक्स घालणार आहोत. आणि याच्यात थंडगार आपण पाणी ओतणार आहोत. किती कलर सुंदर आला आहे बघा. एकदम सुंदर कलर आलेला आहे. कैरीचं पण ते चाखून बघायचं. जर आपल्याला प्रीमिक्स कमी वाटलं तर आपण आणखीन घालू शकतो. साधारण एका ग्लासला 2 चमचे प्रीमिक्स लागतं. व्यवस्थित ते ढवळून घ्यायचं. ते काय फार मोठं ढवळायला लागत नाही, कारण आपण मुळातच साखर बारीक करून घातलेली आहे, त्याच्यामुळे फार ढवळायला लागत नाही. असं हे आपलं छानपैकी सरबत तयार आहे. किती झटकन होतं बघा आणि दिसायलाही खूप सुंदर. हा एकदम सुंदर. आता मिरची पावडर टाकणार आहोत. एकदम सुंदर वळते मिरची घातल्यावर व्यवस्थित. आणि आता आपण साईडला अशी कैरी तिखट मीठ लावून ठेवणार आहोत. एकदम सुंदर कैरीचं प्रीमिक्स मी तुम्हाला दाखवलं होतं, म्हणजे केलेलं दाखवलं होतं. ते पहिल्यापासून माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हे केलेलं प्रीमिक्स आणि त्याच्यापासून केलेलं हे सरबत इतकं झटकन होतं. कोणतरी आपल्याकडे पाहुणा आलं, फ्रीजमध्ये आपल्या गार पाणी असतं, 2 चमचे प्रीमिक्स टाकलं, ढवळलं की आपलं सरबत तयार. करण्यामध्ये आपण मीठ वगैरे पण घालून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे काहीही करायची जरूर नाही. इतकं झटकन होणारं आहे आणि आपण पाहुण्यांना खुश करू शकतो. आणि एकदम थंडाव्यासाठी उन्हाळ्यात एकदम छान पर्याय आहे. असं नक्की करून बघा. आता सीझन सुरू आहे, तुम्हीही नक्की करून बघा. आणि आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. यापूर्वीसुद्धा मी सरबतांचे व्हिडिओ दाखवलेले आहेत, तेही माझे जुने व्हिडिओ तुम्ही बघा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर नक्की शेअरही करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब दोन्ही करा. आणि समोर असलेलं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.